नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 17 तारखेला सर्वांचा पीसीएम ग्रुपचे पेपर संपणार आहेत। अगोदर पीसीबीचे पेपर झाले, आता जे काही मुलांचे शिफ्ट चालू आहे सर्वांचा पेपर चांगलेच गेले असतील असा मी अंदाज करतो। आणि सर्वांनी अभ्यास केला आहे, तर त्यामुळे जे काही पेपर झाले ते सर्वांना चांगले जाणार आहे। तर मुलांनो, रिझल्टच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, आपलं जे काही ड्रीम कॉलेज आहेत ना, ते भेटण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आत्तापासून ज्या करायला सुरुवात करायच्या। तर चला तर मित्रांनो बघूया, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पहिली म्हणजे डॉक्युमेंट्स। जर आपली कॅटेगरी असेल व्हीजेएनटी, एससी, एसटी, ओबीसी जी काही कॅटेगरी असेल, तर त्या कॅटेगरीमधून जर आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स मी दिलेले आहेत, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तिथे जाऊन चेक करा आपल्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात आहे आणि कोणते नाही, तर याची व्हिडिओ बघा। तर जे काही डॉक्युमेंट्स असतील, जे काही डॉक्युमेंट नसतील तुमच्याकडे, तर ते आत्ताच काढून घ्या, कारण की एक जरी डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला ॲडमिशन घेता येत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल, ज्यावेळेस तुम्ही मेन ॲडमिशनच्या वेळेस जाता तर रिसिप्ट तुमची चालत नाही, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच लागतात। तर त्यानंतर काय, लोकेशन। आपल्याला आपलं कॉलेज कुठं असलं पाहिजे। सपोज आता मी नगरला आहे आणि मला ड्रीम कॉलेज माझं पुण्याचं इथलं लोकेशनचं कॉलेज घ्यायचं आहे, तर त्या पुणे येथील कॉलेजेस कोणते चांगले आहेत, नाशिक येथील कॉलेजेस कोणते चांगले आहेत, मला संभाजीनगरला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथलं कॉलेजेस कोणते चांगले आहेत, या सर्व कॉलेजेसची आपल्याला लिस्ट करायची आहे। आणि त्यानुसार आपल्याला आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ऑप्शन फॉर्ममध्ये ते कॉलेजेस इन्क्लूड करायचे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे कॉलेज लिस्ट। तुम्हाला मी काय म्हटलं, लोकेशननुसार आपल्याला कॉलेज कोणतं चांगलं आहे, त्याची फी, या सर्व गोष्टी तुम्हाला फी स्ट्रक्चर कसं आहे, या सर्व गोष्टींचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार कॉलेज लिस्ट तयार करायची। त्या कॉलेजचा कॅम्पस, प्लेसमेंट, स्टॅटिस्टिक्स, या सर्व गोष्टी, हॉस्टेल आहे की नाही, मेस कशी आहे, या सर्व गोष्टींचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसारच कॉलेज लिस्ट तयार करायची। तुम्ही कॉलेजला व्हिजिट देऊ शकता, जेथील प्लेसमेंट कशा आहेत, कॅम्पस कसा आहे, या सर्व गोष्टी नोटीस करा आणि त्यानुसार कॉलेज लिस्ट बनवा। त्या कॉलेजेसमध्ये ब्रांचेस कोणते आहे आणि तुम्हाला ब्रांच घ्यायची कोणते आहेत। सपोज तुम्हाला सीएस घ्यायचे, आयटी घ्यायचे, मेकॅनिकल घ्यायचे, एआय घ्यायचे, एआयडीएस घ्यायचे, एआयएमएल घ्यायचे, इलेक्ट्रिकल घ्यायचे, सिव्हिल घ्यायचे, तर त्या कॉलेजमध्ये ती ब्रांच आहे की नाही, त्या कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत त्या ब्रांचच्या, या सर्व गोष्टी तुम्हाला डिसाईड करायच्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला डिसाईड करायची की तुम्हाला ब्रांच घ्यायची कोणती आहे। तर या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आपल्याला आपलं जे काही आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, तुम्हाला सुट्ट्या आहेत, तर त्यामध्ये त्या गोष्टी सर्व करायच्या आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्क्स क्रायटेरिया। म्हणजे बऱ्याच मुलांच्या कमेंट्स आले की दादा मला 12th मध्ये मार्क किती असणार आहे। तर पीसीएम मध्ये म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पीसीएम, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मिळून तुम्हाला 135 मार्क्स रिक्वायर्ड आहेत। तर ते जर असतील तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे। जर इन केस जर तुम्हाला 134 जरी असतील तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही। आणि पर्सेंटाइल तुमचे किती येतील, तर या सर्व गोष्टी तुमच्या शिफ्टवर अवघड आहे। जर हार्ड शिफ्ट असेल, तुम्हाला पण हार्ड गेला पेपर, तर तुमचे पर्सेंटाइल चांगले येतील। जर पर्सेंटाइलमध्ये जर शिफ्ट इझी असेल आणि तुम्हाला जर पेपर अवघड गेला तर पर्सेंटाइल कमी येऊ शकतात ते। आणि मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, तिथे जाऊन चेक करा की कोणते डॉक्युमेंट्स तुमच्या कॅटेगरी वाईज लागणार आहेत। आणि हा जो काही व्हिडिओ इन्फॉर्मेशन जी काय ती तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि शेवटी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।